श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? स्वामींच्या कृपेने आनंदित आहात ना? तो आनंदितच राहा. तर स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्या भक्तांना कसे सुंदर विचार सांगतात ते नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, बाळांनो, जीवनात ज्या ज्या व्यक्ती भेटतात परमेश्वराने त्यांचे नियोजन आधीच केलेले असते. बाळांनो, कोणाची भेट ही आपल्याला शिकवण्यासाठी येत असते, तर कोणाची भेट परीक्षा घ्यायला येत असते. बाळांनो, देवाच्या निर्णयावर कधीच तुम्ही नाराज होऊ नका. तसेच बाळांनो, कधीच काळजी करू नका, कारण त्याचा सामना करायला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही प्रयत्न तर करून बघा. बाळांनो, नाही जमले तर आम्ही आहोतच ना. आम्हाला आमच्या भक्तांना जगायला नाही तर लढायलाही शिकवायचे असते. एवढा तरी विश्वास आमच्यावर ठेवा बाळांनो. स्वामी म्हणतात, बाळांनो, गुप्त पोलीस सर्वांना ओळखतो, पण त्याला ओळखणारे लोक मात्र फारच कमी असतात. त्याप्रमाणे आम्ही सर्वांना ओळखत असतो, पण आम्हाला ओळखणारे मात्र फार कमी असतात. हे लक्षात ठेवा. बाळांनो, ऐका हा. तिळात तेल असते, पण तेलाने ते तेल पाण्यात घालून मळावे तेव्हा त्यापासून तेल मिळते. बाळांनो, ऊसात साखर असते, पण ऊस चरकात घालून रस काढून त्याचा रांधा केल्यावर साखर मिळते. दुधात तूप असते, पण ते हाती लागण्याकरता दूध तापवून कोमट करून विरजण लावून घुसळून लोणी काढून ते कढवण्याची क्रिया घडल्यावर तूप आपल्याला मिळते. बाळांनो, त्याचप्रमाणे हृदयात परमेश्वर आहे, पण त्याचे दर्शन घडण्यासाठी आमच्या मार्गदर्शनानुसार साधन हे तुम्ही केलेच पाहिजे ना. स्वामी म्हणतात, बाळांनो, तुम्ही कधी कधी खूप प्रयत्न करता, पण पदरी अपयश येते. याचा अर्थ असा नाही की तुमचे प्रयत्न वाया गेले. वेळ तुमची नसते, पण बाळांनो, आम्ही तुमचे असतो. योग्य वेळ आल्यावर ते तुम्हाला आम्ही देत असतो. तुम्हाला कष्टाचे फळ नक्कीच देत असतो. बाळांनो, ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत असतात त्या गोष्टी आम्ही शक्य करून दाखवतोच. बाळांनो, असं जगात काहीच फुकट मिळत नसते. प्रत्येक यशामागे कष्टाची किंमत मोजावीच लागते. पण बाळांनो, लक्षात ठेवा, चुकीच्या दिशेने केलेले कष्ट शेवटी वाया जातात. योग्य दिशेने केलेली मेहनत माणसाचे नशीब बदलू शकते. स्वामी म्हणतात, बाळांनो, जीवनात अनेक वेळा असे प्रसंग येऊन जातात की सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. तुम्ही खूप प्रयत्न करून थकता, लोकांची मदत मिळत नसते आणि तुमचे मन पूर्णपणे खचून जाते. अशा वेळी परमेश्वराचे नाम तुम्हाला आधार देते ना. नाम जपापासून मनात आशेचा किरण दिवा पेटतो आणि हीच भावना माणसाला पुन्हा उभे राहण्याची ताकद देत असते. बाळांनो, हे जेव्हा आमची आठवण येईल तेव्हा तेव्हा आमचे नामस्मरण करा. नामस्मरण हे तुम्ही कुठे आहात, कसे आहात याचा अजिबात विचार करू नका. नामस्मरणाची संख्या महत्त्वाची नसते, तर परमेश्वराचे नाम घेणे हे खूप महत्त्वाचे असते. बाळांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा ते नामस्मरण तुमच्या उपयोगात येईल, हे लक्षात ठेवा. बाळांनो, अति विचार करीत बसू नका, कारण जास्त विचार केला तर माणूस थकतो, खचून जातो. म्हणून अति विचार तुम्ही करू नका. सतत हसत खेळत राहा. स्वामी सांगतात, बाळांनो, रोज परमेश्वराचे 2 मिनिटे तरी मनापासून नाम घेतले की परमेश्वरपर्यंत पोचतेच. आज मन भटकत असेल, उद्या थोडे शांत बसेल आणि एक दिवस नकळत त्या नामातच तुम्हाला समाधान मिळेल. फक्त श्रद्धा आणि सातत्य आवश्यक असते. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.